नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांनी मला प्रश्न विचारलाय की सर मोठे भागाकार कसे करायचे। समोर भागाकार दिसतोय तुम्हाला, 465 ने भाग द्यायचा आहे म्हणजे पाडा 465 चा म्हणावा लागणार आहे। मग 465 चा पाडा म्हणून हा भागाकार करायचा का? तर नाही मित्रांनो, असे पाडे पाठ करायची गरज नसते किंवा असा पाडा म्हणणं सुद्धा शक्य नाही। अशा वेळी काय करायचं, तर हे मोठे भागाकार कसे करायचे ना, याचं एक छोटंसं लॉजिक मी तुम्हाला सांगणार आहे। मला खात्री मित्रांनो, ते लॉजिक जर तुमच्या लक्षात आलं की मग मात्र तुम्ही अशा कोणत्याही मोठ्या संख्यांचा भागाकार पटपट करू शकता। पण मित्रांनो, हा भागाकार करण्या अगोदर भागाकार कसा करायचा असतो ना, त्याची 2 उदाहरणे मी तुम्हाला समजावून देणार आहे, ज्यामध्ये चूक कुठे होते तेही लक्षात आणून देतो आणि मग असे मोठे भागाकार आपण समजून घेऊया। मला माहिती आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राइब करून टाकायचा मित्रांनो, कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं। तर चॅनल सबस्क्राइब करा। सुरू करूया आजचा व्हिडिओ। तुमच्या समोर 2 भागाकार आहे। या दोनही भागाकारात तुमच्याकडून नजर चुकीने कोणती चूक होऊ शकते ते समजावून देतो आणि काळजी कोणती घ्यायची ते समजावून देतो, कारण भागाकार करताना ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे। त्या लक्षात ठेवल्या तर चूक होणार नाही आणि भागाकार करताना चूक होऊच नये यासाठी महत्त्वाचं बेसिक समजून घेऊ। पहिल्यांदा 8 ने पहिल्यांदा भाग देतो आपण 9 ला। 9 हा 8 पेक्षा मोठा आहे म्हणजे भाग जातो तर देऊन टाका। 8 एके 8, खाली उरला 1, बरोबर। आता त्याच्या पुढची संख्या ही खाली घेतो आपण 4। मी त्याला खून का केली, कारण बऱ्याच वेळा ह्या संख्या जर खूप मोठ्या असल्या तर कोणता अंक खाली घेतला आणि कोणता घ्यायचा राहिला ना हे लक्षात येत नाही आपल्या। तर 4 खाली घेतला। आता 8 ने 14 ला भाग द्यायचा। 8 दुनी 16 होतात, मग एकाचाच जाईल। 8 एके 8, 8 आणि 6 14 होतात, वरून 3 घेतला बघा मित्रांनो। आता 8 ने 63 ला भाग द्यायचा। 8 7 56, 8 8 64 होतात, बरोबर। 8 8 64 होतात, मग 8 8 64 घेऊन चालणार नाही। 8 7 56, 7 वरती लिहिला 56, याच्यातून वजा करून टाकू। 63 मधून 56 काढले, 13 तून 6 काढले 7, 5 तून 5 गेला 0, 7। आता शेवटचा अंक तो खाली घेतला 75। 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 9 72 बघा 72, 75 आणि 72 खूप जवळ आहे म्हणून 8 9 72 हेच होईल। 8 10 80 होत आहे, मग 8 9 72 वजा करा, बाकी उरली 3। इथं महत्त्वाचं मित्रांनो लक्षात ठेवा, काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की प्रत्येक अंकाला भाग द्यायचा म्हणजे द्यायचाच, एकही अंक सोडायचा नाही। आता हा भागाकार तुमच्या लक्षात आला, पुढे जाऊया। आता 8 ने भाग द्यायचा आहे 7 ला। काय चूक होते बघा, 8 ने भाग द्यायचा आहे 7 ला। 7 ला भाग जात नाही म्हणून खूप सारे मित्र सरळ 72 ला भाग देतात। मी तुम्हाला काय सांगितलं, एक अंकाला भाग द्यायचा, त्यामुळे आपली चूक होत नाही। एक अंकाला भाग द्यायचा। 8 ने पहिल्यांदा 7 लाच द्यायचा। का द्यायचा ना, लक्षात येईलच तुमच्या, काळजी करू नका। मी व्यवस्थित सगळं समजून सांगतो तुम्हाला, काही काळजी करू नका। पण एक अंकालाच भाग द्यायचा, डायरेक्ट 72 ला भाग द्यायचा नाही। मग पहिल्या अंकाला भाग द्या। 8 ने 7 ला भाग जात नाही, भाग जाओ नाही तर नाही जाओ, पण एक अंकालाच भाग द्यायचा। 8 ने भाग जात नाही म्हणून 8 0 0, पुन्हा बाकी 7 उरली। आता वरतून 2 घ्या। 8 9 72, बरोबर, वजबाक केली 0 उरला, वरतून 4 घेतला बघा मित्रांनो। आता इथं दुसरी चूक काय, 8 ने 4 ला भाग द्यावा लागणार आहे। भाग दिल्याशिवाय पुढचा अंक खाली घ्यायचा नाही। हा 4 खाली घेतला बघा आपण, 4 खाली घेतल्यामुळे इथं 4च राहिला। आता 8 ने 4 ला भाग जात नाही म्हणून खूप सारे मित्र हा 2 लगेच खाली घेतात। तो 2 आता खाली घ्यायचा नाही। 4 ला भाग देऊन झाला का? नाही झाला अजून। 4 ला भाग द्या, मग 2 खाली घ्या। जो अंक खाली घेतला त्याला पहिल्यांदा भाग द्यायचाच, नंतर त्याचा भाग पूर्ण झाल्यावर पुढचा अंक खाली घ्यायचा। अत्यंत महत्त्वाची गोष्ट। 8 ने 4 ला भाग जात नाही म्हणून 0, इथंही 0, पुन्हा खाली राहिला 4, वरतून घेतला 2,
8 45 आणि म्हणून इथं 40. 8 ने 5 ला गुणलं तर 40 उत्तर येतं. खाली उरले 2. वरतून खाली घ्यायचं राहिला काही? काहीच नाही राहिले. मग जे 2 उरले तीच बाकी. आता या 2ला भाग द्यायची गरज आहे का? नाही, ती बाकी उरलेली. वरतून अंक खाली घेतला तर भाग द्यायचा आहे आणि भाग दिल्याशिवाय राहायचंच नाही. त्याच्या अगोदर पुढचा अंक खाली घ्यायचाच नाही. भाग द्यायच्या अगोदर घ्यायचाच नाही. वरतून अंक खाली घेतला की लगेच भाग द्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं काय लक्षात आणून दिलं मी तुम्हाला? एखादा अंक 4 इथं खाली घेतला ना, 8 ने 4 ला भाग जात नाही म्हणून लगेच 2 खाली घेऊ नका. इथं लक्षात ठेवायचं, वरतून अंक खाली घेतला की लगेच भाग द्यायचा. भाग जाओ अथवा ना जाओ, भाग द्यायचाच. तर अशा पद्धतीने 2 भागाकारामध्ये महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला समजावून दिल्या. अजून 2 भागाकार घेतो मी तुमच्यासाठी, जिथं अजून तुमची चूक होऊ शकते. तर ह्या चुका होऊ नये म्हणून हे समजावून देतोय. आणि एकदा चूक होणारच नाही याची गॅरंटी आली की मग कितीही मोठा भागाकार असला तर तो तुम्हाला सोडवता येईल. तर मोठे भागाकार सुद्धा घेणार आहे. हा व्हिडिओ तर मोठा भागाकार कसा करायचा ना ते समजावून सांगण्यासाठीच आणलाय मी. पण हेही तुमच्या बेसिक माहीत असलं पाहिजे. अजून 2 भागाकार घेतो सोपे. तर ते 2 भागाकार बघा असे. 6363 भागिले 7 आणि दुसरा भागाकार आहे 6363 भागिले 7. तुम्ही म्हणाल सर हे 2 वेगळे भागाकार नाहीच आहे, एकच भागाकार आहे. पण उत्तरं कशी 2 वेगळी येतात बघा. आणि उत्तरं 2 वेगळी येतात ना तर त्यातलं बरोबर कोणतं हे पण समजून देतो तुम्हाला. खूप साऱ्या मित्रांना हा भागाकार कसा करायचा लक्षात येत नाही. सर्वात पहिल्यांदा मी भागाकार कसा करायचा हे आपण बेसिक समजून घेतलं ना, त्या बेसिकने जाऊ. 7 ने 6 ला भाग जात नाही म्हणून पुढचा 3 अंक त्याला जोडून 63 तयार करायचा नाही. 7 ने 6 ला भाग द्यायचा तर 6 लाच द्यायचा. एक अंकाला भाग द्यायचा सांगितलं मी, म्हणजे तुमची चूक होणार नाही. 7 ने 6 ला भाग जात नाही म्हणून इथं 0, इथं 0 आणि खाली उरले 6, वरून घेतला 3. आता 7 × 7 = 49, 7 × 9 = 9, 7 = 63 म्हणून इथं 63 वजा करू. वजाबाकी केली, खाली उरला 0. आता वरतून घेतला पुन्हा 6. वरतून संख्या खाली घेतली. तुम्हाला सांगितलंय मी, खाली घेतली भाग द्यायचाच. 7 ने 6 ला भाग जात नाही, पुन्हा 0 जाईल, 0 ठेवावं लागेल आणि इथं 0, खाली उरले 6. आता 3 खाली घ्या. 7 × 9 = 63. हा झाला आपला परफेक्ट भागाकार. हा भागाकार बरोबर आहे. चूक कुठे होते? 7 ने 6 ला भाग जात नाही म्हणून बरेचसे मित्र काय करतात, याची जोडी तयार करतात. ती जोडी केल्याचा तोटा काय होतो बघा. 7 × 9 = 63 इथपर्यंत बरोबर येतं त्यांचं. 7 × 9 = 63 बरोबर, खाली उरले 0, वरून घेतला 6. आता 7 ने 6 ला भाग देत बसतच नाही ते, कारण 7 ने 6 ला भाग जात नाही म्हणून लगेच 3 पुढचा खाली घेतात आणि परत 7 × 9 = 63 करतात आणि मग बाकी उरली 0. भागाकार बरोबर केलाय पण उत्तरात बदल पाहिला का कसा पडला. आणि ही चूक होते ते चेक करण्यासाठी बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये असं उदाहरण येतं मित्रांनो. तर ही चूक होऊ द्यायची नाही म्हणून हे 2 भागाकार तुमच्यासमोर मुद्दा मांडले. आता काय समजून घ्यायचं आहे माहिती ना तुम्हाला. आता महत्त्वाचं, मोठे भागाकार कसे करायचे, हा व्हिडिओ त्यासाठीच होता. मोठे भागाकार कसे करायचे तर त्यासाठी हे मेन बेसिक होतं. काय? भाग जाओ अथवा ना जाओ, पहिल्यांदा भाग द्यायचाच. वरतून संख्या खाली घेतली की भाग द्यायचाच. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर प्रत्येक अंकाला भाग द्यायचा म्हणजे द्यायचाच. अंकांचा गठ्ठा करून भाग द्यायचा नाही. आधीच गठ्ठा नाही करायचा. इथं 63चा गठ्ठा केला, भाग दिला, पुन्हा 63चा गठ्ठा केला आणि भाग दिला, असं चालणार नाही. एक अंकाला भाग द्यायचा. हे 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर कितीही मोठा भागाकार आला तर तुमच्याकडून चुकणार नाही. आता आपण मोठा भागाकार कसा करायचा ना ते समजून घेऊ. 4-5 उदाहरणं घेऊ म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा ही मोठे भागाकार करायचे असतात ना त्यावेळेस पाढा पाठ असलाच पाहिजे, याची काहीही गरज नाही. तर त्यासाठी लागतं लॉजिक, तर्क लावावा लागतो. आणि तो तर्क कसा लावायचा ना त्याची एक आयडिया देतो तुम्हाला. तुम्ही सराव करा. सराव केल्यानंतर मित्रांनो तुम्ही मोठे भागाकार सुद्धा एकदम सहज करू शकता. समजून घेऊया चला. तुमच्या समोर उदाहरण घेतलंय बघा मित्रांनो मी. 45 ने भाग द्यायचा आहे 9,25,430 ला. 45 ही संख्या सुद्धा मोठी आहे, ज्याचा पाढा आपल्याला माहित नाही आणि ही संख्या सुद्धा खूप मोठी आहे. तर ह्या संख्येचा पाढा माहित नाही,
पाडा माहीत नसताना सुद्धा तुम्ही या संख्येला भाग कसा देऊ शकता हे समजून घेऊ. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं एक एक अंकाला भाग द्यायचा. 45ने सर्वात पहिल्यांदा 9ला भाग द्या, भाग जाणार नाही. इतकी साधी गोष्ट तर कळती आपल्याला. 9ला भाग दिला, भाग जाणार नाही, 0 राहिला. भागाकारामध्ये 0, 9तून 0 काढला, उरले 9. आता वरतून घेतला 2, झाले 92. आता 45ने 92ला कसा भाग द्यायचा, तर यातला हा जो 4 आहे दशकाचा आणि याचा दशकाचा 9 आहे, तर 4 पेक्षा 9 मोठा आहे ना, मग 4चा पाडा म्हणा. 4चा पाडा ह्या 9च्या पुढे जाऊ द्यायचा नाही. 4 दुने 8, 4 त्रिक 12 नाही करायचं, 4 दुने 8, 4 गुणिले 2 8 होतात हे कळलं. मग 45 गुणिले 2 करा, पर 2 पंचे 10 होतील. एक हात चाला, 4 दुने 8 आणि 1 9, 90 हे उत्तर आलं बघा. 45च्या पाड्यामध्ये दुसऱ्या नंबरला 90 ही संख्या आहे हे कळलं आपल्याला. तुम्ही म्हणाल हे दोन जे आले ते कुठून आले, तर हा इथं असा तर्क लावला. 4 गुणिले 2 8 केले, इथं 4 आणि इथं 9 दिसतोय ना, मग 4 दुने 8चा भाग जाऊ शकतो. मग मला हा 2 कळला. मग 2ने 45ला गुणून पाहिलं तर 90 उत्तर येतं. मग भागाकारामध्ये 2, इथं 90 वजा केले, 92तून 90 वजा केले, उरले 2. आलं लक्षात मित्रांनो. सेम लॉजिक पुढे जाऊया. वरतून घेतला 5 घेतला, वरतून संख्या खाली घेतली, भाग जाओ अथवा ना जाओ भाग द्यायचाच. 45 पेक्षा 25 लहान आहे, 45च्या पाड्यात 25 नसणारच मित्रांनो, म्हणजे भाग जाणार नाही. भाग जाणार नाही म्हणून शून्याचा, इथं पुन्हा 0, खाली राहिले 25. येतंय लक्षात. वरतून घेतला मित्रांनो हा 4. आता बघा मित्रांनो 254, 45ने 254ला भाग द्यायचा आहे. मी यातले हे 2 अंक निवडील पहिल्यांदा. हे 25 दिसताना 4च्या पाड्यात 25 कुठे आहे बरं? 25च्या जवळची संख्या 4 पंचे 20 आणि 4 सक 24. 4 गुणिले 6 बरोबर 24 येत आहे, मला हे कळलं. मग मी 45 गुणिले 6 करून पाहिन हे 6 कसे मिळाले बघा. मग 6 पंचे 30 होतात, हातचे 3 आले, 6 चूक 24 आणि 3 27, 270 उत्तर आलं. याचा अर्थ 45च्या पाड्यामध्ये 6व्या नंबरला 270 आहे, ते आपल्याला चालणार नाही, हे 254च आहे. याचा अर्थ असा होतो 45 गुणिले 5 करावे लागतील. 5 5 25 होतील, हातचे 2 आले, 5 चूक 20 आणि 2 22, 225 हे घ्यावे लागतील मित्रांनो. 45च्या पाड्यामध्ये 5व्या नंबरला 225 आहेत. 4तून 5 जात नाही, 14तून 5 काढले, 9 5 14, इथं 4तून 2 गेले 2, इथं 0, वजाबाकी सुद्धा केली. वरतून घेतला मित्रांनो 3, 293 झाले. तुम्हाला 270 मिळालेच होते, 270 मिळाले होते की नाही. 6ने गुणल्यावर 270 येतात, 7ने गुणल्यावर ह्या 270 मध्ये अजून 45 वाढतील, म्हणजे 7 आणि 4 11 300च्या पुढे जातील. म्हणजे हा 6चा जो आहे 45 गुणिले 6 जो आहे तोच तुम्हाला घ्यावा लागेल. पटापट तर्क लावायचा मित्रांनो. तुम्ही जो सराव करताना त्याच्यातच तुमचं उत्तर दडलेलं असतं कधी कधी. हे 270 उचलले, 45च्या पाड्यामध्ये 6व्या नंबरला 270 आहेत, वजा केले, 90 मधून 70 वजा केले तर 20 उरतात, म्हणजे 23 उरणार. इथं वरतून घेतला हा 0, 230 झाले बघा, 230 बरोबर. आता 230 कुणाच्या जवळचे हे बघा, इथं 225च्या जवळचे. मग 45च्या पाड्यामध्ये 5व्या क्रमांकाला 225 आहे, भाग देऊन टाकला, बाकी उरली 5 बाकी उरल्यानंतर वरतून संख्या खाली घ्यायची होती, वरतून संख्या खाली घ्यायला राहिली नाही. वरतून घेतली असती तर भाग दिला असता. वरतून संख्या खाली घेतली की भाग द्यायचा. इथं वरतून संख्या खाली घ्यायला राहिलीच नाही, म्हणजे भागाकार संपला. बाकी उरली 5 आणि भागाकार आला 20,565. काहीही अवघड नाही मित्रांनो. थोडंसं लॉजिक लावलं की हा भागाकार करता येतो. लक्षात नाही आलं, काळजी नाही करायची. मी हा 45ने भाग करून दाखवला. अजून 2 अंकी संख्येने कसा भाग द्यायचा ते समजावून देतो. नंतर 3 अंकी संख्येने कसा भाग द्यायचा ना तेही समजावून देतो. आणि व्हिडिओच्या शेवटी ह्याच भागाकाराचं एक असं उदाहरण घेतो, सगळ्यात अवघड पण ते सोडवायला फार मजा येते, तेही समजावून देतो. काळजी नका करू. तर हे जर लक्षात आलं नसेल ना तुमच्या, पुन्हा एकदा करूया सराव, पुन्हा एकदा उदाहरण. चला पुढचं उदाहरण.
47,05,329 भागिले 96 करू. आता 96ने भाग देऊ. एवढी मोठी संख्या आहे, 96ने भाग कसा द्यायचा? 96चा पाडा माहीत नाही आपल्याला, काय करायचं? पहिल्यांदा 96ने भाग द्यायचा आहे, पहिल्यांदा 4ला, बरोबर. एक एक अंकाला भाग द्यायचा. एक एक अंकाला का भाग द्यायचा हे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मी. जर एक एक अंकाला भाग दिला नाही तर मग मात्र तुमची चूक होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. त्याचं कारण काय? व्हिडिओच्या सुरुवातीला काही भागाकार समजावून दिले, सोपे सोपे, तिथं लक्षात आणून दिलं. आणि एकदा तुम्हाला ते लक्षात आलं की तुम्ही डायरेक्ट बंचने सुद्धा भाग देऊ शकता. पण त्यासाठी अगोदर एक एक अंकाला भाग देण्याचा सराव असला पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यात ते फिट राहतं की नेमकं होणार काय आहे पुढं. आणि एकदा तुम्हाला कळलं ना पुढे काय होणार आहे, मग काय अडचण नाही. तर 96ने 4ला भाग दिला, भाग जातो शून्याचा. इथं 0 वजाबाकी केली, खाली राहिला 4, वरून पुन्हा 7 घेतला. 96ने 47ला भाग जाणार नाही, कारण 96 पेक्षा 47 लहान आहे, म्हणून पुन्हा 0, पुन्हा उरले 47, वरून घेतला 0, 470 झाले. 96ने 470ला भाग देता येतो मित्रांनो. पण तो भाग कितीचा जाईल, कसं शोधायचं? हे 9 आणि हे 47 घ्या डायरेक्ट. हे बघा, 9ने 4ला देणार होतो अगोदर आपण, पण 9ने 4ला भाग जात नाही म्हणून हे 2 जोडीने निवडायचे. आता 9ने 47ला द्यायचं आहे. 9 गुणिले 5 बरोबर 45 होतात, बरोबर. 9 पाचे 45 होतात. मग आपण 5 मिळाला ना, मग 96 गुणिले 5 करू. 96 गुणिले 5, 5 30 होतील, हातचे आले 3, 9 पाचे 45 आणि 3 48, 480 झाले मित्रांनो. हे मात्र 470च आहेत, म्हणजे 5 घेऊन चालणार नाही. 96 गुणिले 4 करावे लागतील. 5 चालणार नाही म्हणून 4 ने गुणा. 6 चोक 24 झाले, 2 हात चाला, 9 चोक 36, 37 38, 384. वजा करा 384. भागाकार कितीचा गेला? 4चा. हा 4 कसा मिळाला? तर आता 5ने गुणून, असं 5ने गुणावा लागेल, याचा तर्क शोधला. 5ने प्रत्यक्ष गुणून पाहिलं, 480 झाले. मग 5 ते 480 घेऊन चालणार नाही म्हणून आपण 4ने गुणून पाहिलं, 384 आले. वर भागाकारा 4 लिहिला. 470 मधून 384 वजा करून टाका. 10तून 4 गेले 6. इथं 7ने तिकडे उसना दिला, इथं 6च राहिला. पण 6तून 8 जात नाही, पुन्हा इकडून उसने घ्या. 16तून 8 काढा. 16तून 8 गेले 8. इकडे उसना दिला, 3तून 3 गेला 0. वरतून घ्या 5. वरतून घेतला 5 मित्रांनो. 5 घेतल्यानंतर 865 झालं. 9ने 8ला भाग जाणार नाही म्हणून दोघं निवडा. 86 झाले. 9 8 72, 9 9 81 होतात, बरोबर. 9 9 81. 9ने गुणावं लागेल असा अंदाज केला आपण. आता 96 गुणिले 9 करा. मग 96 गुणिले 9, 9 सोक 54 होतात. 5 हातचे आले, 9 9 81, 5 होतात 86. 864 उत्तर आलं. इथं 865 आहेत म्हणून 864 घेतल्यावर चालतील, म्हणून 9चा भाग जातो. 96च्या पाड्यामध्ये 9व्या नंबरला 864 संख्या आहे, तिचा भाग दिला. 865 मधून 864 काढले, बाकी उरली 1. वरतून घेतला 3. वरतून संख्या खाली घेतली. खाली घेतल्यावर भाग जाओ न जाओ, भाग द्यायचाच. 96ने 13ला भाग जात नाही म्हणून 0. इथंही 0. उरले पुन्हा 13. वरतून घेतला 2. 96ने 132ला भाग द्यायचा आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, हे जर 90 असते, 96 पेक्षाही कमी असते, 90 असते, तर 90 आणि 90 180 होतात. 9 2 18 होतात की नाही, 180 होतात. म्हणजे 90 असते तर 180 झाले असते. इथं 132 असे. हे तर 96 आहे, म्हणजे याचा अर्थ 90च्या दुप्पट करून चालणार नाही, 96च्या दुप्पट करून चालणार नाही. म्हणून 96 1 96. सराव केला तर हे सगळं जमेल मित्रांनो. हे 12तून 6 काढले, 6. इथं 13च्या इकडं उसना घेतला, 12तून 9 गेले, 9 3 12. वरून घेतला 9. 369 झाले. 9ने 3ला जात नाही म्हणून हे दोघं निवडा. 9 चोक 36 होतात ना, 9 गुणिले 4 36 होतात ना. आता मला सांगा मित्रांनो, 9 चोक 36, मग 9 चोक 36 ऐवजी हे 90 चोक केले तर 360 होतील. 90ने 4ला गुणलं तर 360 होतात. इथं मात्र 96 आहे, म्हणजे याचा अर्थ 96 गुणिले 4 केलं तर हे 360च्या खूप पुढे निघून जातील. मग 90 गुणिले 4, 9 गुणिले 4 ऐवजी 9 गुणिले 3 ने करावं लागणार आहे. 3 घेतला तर 96 गुणिले 3 करावे लागतील. 6 त्रिक 18, हातचा आला 1, 9 त्रिक 27 आणि 1
28, 288चा भाग जातो आणि भागाकारामध्ये 3 येतात. 96च्या पाड्यात तिसऱ्या नंबरला 288 आहेत. 9तून 8 गेला 1, 16तून 8 गेले 8 आणि इथं राहिला 0. बाकी उरली मित्रांनो 81. भागाकाराला 49,013 आणि भागाकार आपला पूर्ण झाला. 96चा पाडा म्हणायची गरज पडली नाही, पण तरीसुद्धा आपण भागाकार पूर्ण केला. त्यासाठी लागतं मित्रांनो हे लॉजिक, हा तर्क ज्यालाही लावता आला तो एकदम झटपट कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भाग देऊ शकतो. व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला मी 465ने भाग देण्यासंबंधीचं एक उदाहरण लिहिलं होतं. 465ने कसा भाग द्यायचा. आता 465ने सुद्धा भाग देता येतो. एकदा हे लॉजिक लक्षात आलं ना मित्रांनो, तुम्ही कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भाग देऊ शकता. 465ने सुद्धा कसा भाग द्यायचा एखाद्या संख्येला ना, तेही समजून घेऊ. तर 2 उदाहरणं घेणार आहे मित्रांनो अजून मी, पण त्याही अगोदर मित्रांनो महत्त्वाचं सांगून ठेवतो. आपल्या चॅनलवर भागाकार नावाची खूप मोठी प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये अत्यंत वेगवेगळे भागाकार कसे करायचे ना, खूप वेगवेगळ्या पद्धतीने समजावून दिले मी तुम्हाला. अपूर्णांकाचे भागाकार कसे करायचे, दशांश अपूर्णांकाचे कसे करायचे, मोठ्या संख्येचे कसे करायचे, भागाकाराची बेसिक पद्धत कशी, छोटे छोटे भागाकार सुद्धा सहज कसे करायचे, भागाकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. तर ती प्लेलिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली चॅनलचं नाव आहे ना, तिथं क्लिक करा. क्लिक केल्यावर समोर प्लेलिस्ट नाव दिसेल तुम्हाला, त्यावर क्लिक करा. त्यातून भागाकार नावाची प्लेलिस्ट शोधा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर भागाकार नावाच्या प्लेलिस्टमध्ये जेवढेही भागाकाराचे व्हिडिओ आहे ना, ते सर्व तुम्हाला दिसतील. त्यातला जो आवडेल तो पाहून घ्या मित्रांनो. अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, मी खूप साऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलं होतं की आमची टीम ही हेल्दी लाईफस्टाईल आणि फिटनेसचे प्रोग्राम चालवते, ज्यामध्ये दररोजचं वर्कआउट आणि बाकीचं डाएट वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर ज्याला कोणालाही आमच्या फिटनेसच्या हेल्दी लाईफस्टाईलच्या प्रोग्राममध्ये जॉईन करायचं असेल ना, त्यांनी मला ह्या व्हॉट्सॲप नंबरला व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे. तुम्हाला कशासाठी जॉईन करायचं आहे ना, ते मला लिहून कळवा, म्हणजे मला तुम्हाला माहिती देता येईल. तर हे हेल्दी लाईफस्टाईलचे जे प्रोग्राम आहेत ते ज्याला आपल्या आरोग्याची खूप काळजी वाटते ना, त्या सर्वांसाठी आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणीही जॉईन करू शकतो. तर मला नक्की ह्या व्हॉट्सॲप नंबरला कळवा मित्रांनो. आता आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे 465ने एखाद्या संख्येला भाग कसा द्यायचा. खूप मोठी संख्या आहे 465, कसा करायचा भागाकार समजून घेऊ. समोर तुमच्या उदाहरण आहे बघा मित्रांनो, एवढी मोठी संख्या आहे. या संख्येला भाग द्यायचा आहे 465ने. 465चा पाडा न म्हणता सुद्धा हा भागाकार कसा करायचा. 465ने भाग देताना मी तुम्हाला सांगितलंय की सर्वात पहिल्यांदा पहिल्याच अंकाला भाग द्यायचा. भाग शून्याचा जाईल बरोबर. नंतर 8 खाली घेतल्यावर 78 होतील. भाग शून्याचा जाईल. पुन्हा 4 खाली घेतल्यानंतर 784 होतील. आता मात्र 465ने 784ला भाग द्यावा लागेल. मी हे मुद्दाम तुम्हाला तो भाग न करता वरती 0 लिहून दाखवले. याचा सराव झाला की तुम्हाला अशा पद्धतीने गट करून भाग करता येईल. आता मी ते शून्याचा भाग जो जातो ना, त्या स्टेप इथं लिहिणार नाही, डायरेक्ट लिहून टाकलं. सरावाने ते तुम्हाला येऊन जाईल. 465ने द्यायचा 784ला भाग. आता लक्षात घ्या मित्रांनो, 465 पेक्षा 784 मोठी आहे म्हणजे भाग देता येतो. मग कितीचा जाईल तर इथं अंदाज करा. हे 700 आहे, हे 400. 400च्या दुप्पट 800 होतात की नाही. मग हे 700चे ना, मग 465ला 2ने गुणून चालणार नाही. 465 एके 465. मनातल्या मनात मी तर्क लावला आणि मला समजलं की 1चाच भाग जाऊ शकतो. देऊन टाकला बघा 1चा भाग. 14तून 5 गेले 9, इथं 7 राहिले, 7तून 6 गेला 1, इथं 7तून 4 गेले 3. 319 उत्तर आलं. आता वरतून हा 9 खाली घेतला, 3199 झालं. आता मित्रांनो हे जे 4 आहे, ह्या 4ने ह्या 3ला भाग द्यायचा. मी तुम्हाला अगोदरच्या उदाहरणात सांगितलं 4ने 3ला भाग जाते, मग दोघांना द्या. 4ने 31ला भाग द्यायचा आहे. 4 7 28 होतात. हा 7 आपल्याला कळला बघा बरोबर. मग 465ला तुम्ही 7ने गुणा बरं, काय उत्तर येतंय. 7 5 35 होतात. 3 हातचे आले, 7 सकून 42 आणि 3 45 हातचे 4 आले, 7 चोक 28 आणि 4 32. 3255 होतात. इथं मात्र 3100 आहे. मग 7ने गुणून चालणार नाही. 465ला
6ने गुणावं लागेल, कमी करायचं एक अंक. 6 पंच 30, 3 हातचे आले, 6 7 36 आणि 3 39, पुन्हा 3 हातचे आले, 6 24 आणि 3 27. 2790 हा भाग असा भागाकार द्यावा लागेल 465च्या पाड्यात 6व्या नंबरला. 2790 ही संख्या आहे, वजाबाकी करून टाका. 9 0 7 7 4 11 0. वरतून हा 2 खाली घ्या. वरतून संख्या खाली घेतली लगेच भाग द्यायचा. इथं आता हे 40 झाले बघा. 4ने 4ला भाग जातो एकाचा. मग याचा अर्थ असा होतो 4ने 4ला एकाचा भाग जातो ना, पण 40ला द्यावा लागेल म्हणजे 10चा भाग. मग 465ला जर 10चा भाग दिला, 465ला जर 10ने गुणलं तर 4650 होतील मित्रांनो. मग इथं 4000च आहे. मग 465ला तुम्ही 9ने गुणा. 9 5 45, हातचे 4 आले. 9 स 54 आणि 4 58, हातचे 5 आले. 9 चोक 36 आणि 5 41. तर मित्रांनो 465ने जर 9ला गुणलं तर पुन्हा उत्तर येतं 4185. इथं मात्र 4000च आहे. मग 465ला तुम्ही गुणायचं आहे 8ने. काही वेळा असा थोडासा वेळ लागू शकतो, पण आपला परफेक्ट अंदाज येण्यासाठी असंच जावं लागणार आहे मित्रांनो. मग 8ने गुणून पहा. 8 5 40, याच्यापेक्षा छोटी संख्या लागेल ना. मग 8ने गुणलं. 8 5 40, हातचे आले 4. 8 सक 48 आणि 4 8 आणि 4 12 52 होतात. म्हणून इथं लिहावे लागतील 2, हातचे 5 आली. 8 चोक 32 32 आणि 5 37. 3720 हे मात्र यापेक्षा लहान सापडले. हे कधी सापडले? 465च्या पाड्यामध्ये 8व्या नंबरला 3720 आहे. 2तून 0 गेला 2, 9तून 2 गेले 7, 10तून 7 गेले 3, इथं राहिला 0, वरतून घेतला 0. कुठं चाललंय बघा 3720 ना, इथं चालले बघा 3720. काहीच करायची गरज पडली नाही. पुन्हा 8ने 8चाच भाग जाईल 3720. वजाबाकी करून टाका, 0 उरले. वरून घेतला 5, भाग जातो का? भाग द्या. वरतून खाली 5 घेतला, भाग जातो का? नाही जात. भाग जात नाही म्हणून लगेच वरतून खाली ना घेऊ. भाग जात नाही म्हणून 0चा. आता 0चा भाग द्यायचा असतो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं वरतून संख्या खाली घेतली लगेच भाग द्यायचाच. म्हणून तो 0 मिळतो आपल्याला. पुन्हा 3 खाली घ्या. पुन्हा भाग जात नाही पण भाग द्याच. पुन्हा 0चा भाग गेला. पुन्हा इथं 0, पुन्हा 53 उरले. आता वरतून खाली घ्यायला काहीच नाही म्हणजे भागाकार संपला. बाकी उरली 53. भागाकार आला बघा मित्रांनो 1,68,800. 465चा पाडा म्हटलोच नाही मित्रांनो आपण, तरी सुद्धा भागाकार केला. शेवटचा भागाकार करून दाखवणार मी तुम्हाला, गमतीचा, अवघड, मजा येईल करताना. चला तोही भागाकार समजून घेऊ आणि मग तुम्ही अशी उदाहरणं घ्या आणि भागाकार करून पहा. आलं लक्षात? भागाकार तुमचा बरोबर आला की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा मित्रांनो. हा भागाकार बरोबर आहे की नाही पडताळा कसा घ्यायचा, तर तो पडताळा कसा घ्यायचा ना तेही सांगणार आहे व्हिडिओच्या एकदम शेवटी. तर आपला भागाकार बरोबर येतो की नाही याचा पडताळा करता आला पाहिजे. नाहीतर भागाकार केला पण प्रत्यक्षात भागाकार चुकलेला असणार. मग तो बरोबर आहे की नाही आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की नाही, तर तेही सांगतो मित्रांनो. चला आता जरा गमतीदार भागाकार घेऊ. एकदम अवघड, भयानक एकदम, तरी सुद्धा तो सोडवता येईल आपल्याला, काळजी करायची नाही. कसा समजून घेऊया. हाच तो भागाकार मित्रांनो. 4 लक्ष याला भाग द्यायचा 705ने. 705चा पाडा येतो का आपल्याला? नाही, तरी सुद्धा देता येतो. कसा? 705ने 4ला जर भाग दिला तर 0चा भाग जाईल. 4ला जोडून पुन्हा पुढचा 0 घेतला, 40 झाले. पुन्हा भाग जात नाही. पुन्हा 400 केले, पुन्हा भाग जात नाही. आता 4000 केले बघा. येत आहे लक्षात? प्रत्येक अंकाला भाग दिला मी. त्या पायऱ्या इथं लिहिल्या नाही फक्त मी. ते कसं लिहायचं ना तुम्हाला अगोदर समजावून सांगितलंय मी. तर आता भाग द्यायचा आहे मित्रांनो 4000ला. इथपर्यंत तुम्हाला भाग द्यायचा आहे. हे 7ने 4ला भाग जातो का? नाही जात. मग 40ला द्या. 7 गुणिले 5, 7 5 35 होतात बघा मित्रांनो. 7 5 35, 5 मिळाला. मग आता 705ला तुम्ही 5ने भाग देऊन टाका. 5 5 25 होतील आणि 7 5 35 होतील. 3525 उत्तर येईल. 3525 उत्तर आलं. हे मात्र 4000 आहे.
इथं 3525 मित्रांनो, 3525. याच्यामध्ये जर अजून 700 मिळवले तर हे 4200 होतील. हे 765 म्हणजे याचा अर्थ हे जे 5 घेतले ना आपण, यामध्ये इथं जर गुणाकारात 6 लिहिले तर ते 4200च्या पुढे जातील. म्हणून 5ने जे केलंय तेच बरोबर आहे, असा तर्क लावता आला पाहिजे. आता हे 4000 पेक्षा खूप कमी आले, मग पुढची संख्या घ्यावी लागेल का? तर इथं 6 घेतला तर काय होईल? तर इथं 3500 म्हणजे 700 त्याच्यात परत मिळवले जातील, 4200 होतील. हे मात्र 4000 आहे, मग 6 घेऊन उपयोगच नाही. मग 5नेच इथं भाग जातो. 705च्या पाड्यात 5व्या क्रमांकाला 3525 आहेत ना, तेच इथं लिहा, वजाबाकी करा. 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 9तून 5 गेले 4 आणि इथं 3तून 3 गेला 0. तुम्ही म्हणाल ही वजाबाकी कशी केली? इथं बघा मित्रांनो, याला उसना दिला, इकडून याला दिला 10 झाले, याला दिला 10 झाले, याला दिला 10 झाले, हे 10 झाले. पण इथून 10तून प्रत्येकाने इकडं उजवीकडे दिला ना, मग इथं 9 राहिले. ते इमॅजिन करा, इथं 10तून 5 गेले 5, इथं 9 राहिले, 9तून 2 गेले 7, 9तून 5 गेले 4 आणि याने याला उसना दिली 3च राहिले, 3तून 3 गेला 0. येत आहे लक्षात? तर्कशक्तीचा विकास करण्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे गणिताचं. त्यासाठी गणित घ्यायचे, सराव करायचा मित्रांनो. तर आज तुम्ही घ्यायचं आहे भागाकाराची उदाहरणं, त्याचा सराव करायचा आहे. चला समजून घेऊया पुढे. या शून्यापर्यंत घेतलं होतं आपण, आता हा शून्य घेऊया, ठेवला इथं. 4750 झाले. 4750ला 705ने भाग द्यायचा आहे. कसा द्यायचा मित्रांनो? 7ने 4ला द्या, जात नाही. 7ने 47ला द्या. मग 7ने 47ला द्यायचं असले तर 7 सकून 42 होतात बघा. आणि 7 सकून 42, 7 49 होतात. ते चालणार नाही, इथं 47च आहे, म्हणून 6 निवडला आपण. आता प्रत्यक्ष करून बघू. 705 गुणिले 6, 6 पंचे 30 होतात आणि 7 सकून 42 होतात. 4230 आलं. इथं 4750 आहे. 230 आणि 750 याच्यामध्ये किती अंतर आहे? हे 4200 आणि 4700, 500चं अंतर आहे फक्त. याचा अर्थ इथं जर 7 घेतला ना तर ते याच्याही पुढे निघून जातील. हे अंतर 500चं आहे ना. अंतर 700चं जर असतं तर मग मात्र पुढचा अंक घ्यावा लागला असता अंदाज करायला. इथं दोघांमध्ये 500चं अंतर आहे, म्हणून तुम्ही 7ने जर गुणलं तर इथं 700 पुढे निघून जातील. म्हणजे इथं 7 49 होतील, 4900च्या पुढे निघून जाईल ते. मग हेच करावं लागेल आपल्याला, हेच घ्यावं लागतील. 705च्या पाड्यात 6व्या नंबरला 4230 आहे. वजाबाकी करा. शून्यातून 0 गेला, 0 राहिला, 5तून 3 2, 7तून 2 काढला 5 0. आता हा पुढचा 0 खाली घ्या, घेतला 5200. आता ह्या 52ला भाग द्यावा लागेल. 7 7 49 होतात, म्हणून 705 गुणिले 7 करू आपण डायरेक्टच आता, बरोबर की नाही? 7 5 35 होतात, 7 7 49 होतात, 4900 आली. इथं 5200, दोघांमधलं अंतर पहा 9 आणि 3, 300चं अंतर आहे. म्हणजे इथं 8 घेऊन चालणार नाही, 7च घ्यावं लागतील. 705च्या पाड्यामध्ये 7व्या नंबरला आहे 4935. वजाबाकी करा. 10तून 5 गेले 5, 9तून 3 गेले 6, इथं एकच राहिला 11 झाले, 11तून 9 गेले 2, इथं राहिला 0. हा 0 खाली घ्या. आता इथं 26 झाले, 7 चोक 28 होतात, 7 त्रिक 21 होतात, म्हणून 705 गुणिले 3 करा. 5 त्रिक 15 होतात, 7 त्रिक 21 होतात बघा, 2115. इथं 2650 आहे. पुन्हा 500चं अंतर आहे, म्हणजे 3च्या ऐवजी 4 घेऊन चालणार नाही, 700चं अंतर पडेल. मग म्हणून 705च्या पाड्यामध्ये 3ऱ्या नंबरला आहे 2115. 2115. वजाबाकी करा. 10तून 5 गेले 5, 4तून 1 गेला 3, 6तून 1 गेला 5 आणि इथं 0. वरतून 0 राहिला का घ्यायचा नाही. 535 बाकी उरली मित्रांनो, 535 बाकी उरली. वरतून एखादा अंक खाली घ्यायचा राहिला का नाही मित्रांनो. मग अंकच खाली घ्यायचा राहिला नाही, जी बाकी उरली तिथंच ती बाकी असणार, तेच तुमचं उत्तर असणार. बाकी आहे 535. भागाकाराला 5673, 705ने भाग देऊन झाला, बरोबर. आता हा भागाकार बरोबर आला कशावरून मित्रांनो? मी सांगितलं तुम्हाला,
भागाकार तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ठरवता आला पाहिजे ना, तुम्ही जो भागाकार केला तो बरोबर आहे की नाही, तो कसा करायचा, तर त्याचा पडताळा तुम्हाला घेता आला पाहिजे. भागाकाराचा पडताळा घेतल्यानंतर तो तुमचा बरोबर आला तरच समजायचं तुम्ही केलेला भागाकार बरोबर आहे. कसा बघा मित्रांनो, भागाकार कसा बरोबर आला कसा ठरवायचं, तर त्यासाठी काय करावं लागतं, जो भागाकार आला 5673 गुणिले ज्याने भाग दिला त्यांचा गुणाकार करायचा, गुणिले 705 असं करा. जो भागाकार आला त्याला गुणिले ज्याने भाग दिला तो, म्हणजे भाजक. हा आहे भागाकार, हा आहे भाजक. यांचा गुणाकार केल्यानंतर त्यामध्ये मिळवायची बाकी. येत आहे लक्षात? काय होतं बघू चला. 5 ने 3 ला गुणायचा, त्या 5 त्रिक 15, हातचा आला 1, 7 5 35 आणि 1 36, हातचे आले 3, 6 35 आणि 3 33, हातचे आले 3, 5 5 25 आणि 3 25 3 28. हा जो शून्य आहे ना मित्रांनो, हे असे होतील बघा, बरोबर. आणि अजून एकदा 7 ने भाग द्यायचा, 7 त्रिक 21. पण मित्रांनो लक्षात घ्या, 7 त्रिक 21, 7 हा 7 शतके आहे म्हणून 2 शून्य देऊनच घ्यावं लागतील अगोदर. 7 त्रिक 21, हातचे आले 2, 7 7 49, 50 51, हातचे आले 5, 7 सकून 42, 42 5 47, हातचे आले 4, 35 35 आणि 4 39. काय उत्तर आलं, 5 6 4 9 9 3 9 हे उत्तर आलं. यामध्ये मिळवायची बाकी 535. बाकी मिळवली, 5 आणि 5 10, 6 आणि 3 9 आणि 1 10, 5 आणि 4 9 आणि 1 10, इथं 9 आणि 1 10, पुन्हा एक हातचा आला 9 आणि 1 10, पुन्हा एक हातचा आला 9 आणि 1 10 आणि पुन्हा एक हातचा आला 3 आणि 1 4. हे जे तुम्हाला उत्तर आलं ना मित्रांनो, ते ह्या उत्तरा इतकं असलं पाहिजे. ते उत्तर जर सारखं असलं ना, तुमचा भागाकार बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. कसा पडताळा घेतला, भागाकार आणि भाजक यांचा गुणाकार करा, जे उत्तर येईल त्यामध्ये बाकी मिळवा, त्यामध्ये बाकी मिळवा. बाकी मिळवल्यानंतर जे उत्तर येईल ते उत्तर तुम्ही ज्या संख्येला भाग दिला त्याला भाज्य म्हणतात. ज्या संख्येला भाग दिला तिच्या इतकं आलं पाहिजे. ते जर आलं तर आपण हा जो भागाकार केला हा बरोबर. ते उत्तर जर सारखे आले नाही तर समजायचं तुमचा भागाकार चुकला, कुठेतरी गडबड झाली. तर चला आता तुम्ही स्वतः सराव करू शकता, तुम्ही स्वतःची उदाहरणं घेऊ शकता की नाही. स्वतःच उदाहरणं घ्यायची, स्वतः सोडवायचं आणि आपलं सोडवलेलं उदाहरण भागाकार बरोबर आला की नाही तो चेक सुद्धा असा करायचा. पडताळा घ्या, बरोबर आला की नाही तुम्हाला स्वतःला समजेल. प्रश्नही तुम्हीच निवडायचा, उत्तरही तुम्हीच सोडवायचं आणि तुमचं आलेलं उत्तर हे बरोबर आहे की नाही चेक सुद्धा तुम्हीच करायचं. अशा पद्धतीने तुम्ही जर सराव ठेवला ना मित्रांनो, तुमचा गणितामध्ये खूप जबरदस्त सराव होऊन जाईल. खूप वेगाने तुम्ही आकडेमोड करू शकता. इथं बघा, ह्या अशा पद्धतीने तुम्ही रोज 5 उदाहरणं जर सोडवली ना तर इथं गुणाकार पण आहे, बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे आणि भागाकार पण आहे. ह्या दोन्हीही उदाहरणांमध्ये एकाच वेळी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एकत्र सराव होतो. तर चला मित्रांनो, लॉजिक मी समजावून सांगितलं. भागाकाराचे खूप सारे व्हिडिओ मी तुम्हाला या अगोदर दिले. मी तुम्हाला सांगितलं प्लेलिस्टला जा आणि प्लेलिस्टमध्ये भागाकार नावाची प्लेलिस्ट शोधा, त्यामध्ये खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. हा भागाकाराचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कदाचित हा या भागाकारासारखा एखादा भागाकार मी मागच्या एखाद्या व्हिडिओत समजावून दिला असणार आहे, पण तो व्हिडिओ जर खाली निघून गेला असेल, तुमच्या लक्षात नसेल येत किंवा तुम्हाला तो सापडत नसेल, तर म्हटलं चला पुन्हा एकदा असा भागाकार समजावून सांगू. कोणतंही उदाहरण मी जेव्हा तुम्हाला समजावून सांगतो ना मित्रांनो, तेव्हा ते मला कुणीतरी विचारलेलं असतं. मग त्याला एकट्याला वैयक्तिक सांगत बसण्यापेक्षा सगळ्यांनाच कळू द्या ना, म्हणून मी सगळ्यांसाठी व्हिडिओज तयार करून टाकतो डायरेक्ट. तर चला मित्रांनो, आज मी तुम्हाला हा भागाकाराचा व्हिडिओ दिला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला 2-3 कामं करायची. पहिलं काम, व्हिडिओला लाईक करून टाकायचं लगेच. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायचा. व्हिडिओ बनवण्याचं काम माझं, शेअर करायचं काम तुमचं. दुसऱ्यांना सुद्धा पाठवा आपला व्हिडिओ, त्यांनाही कळू द्या मित्रांनो. तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा
आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे काय फायदा होतो मित्रांनो, मी इकडून व्हिडिओ दिला की तो तुम्हाला लगेच पोचून जातो. तुम्ही यूट्यूब ओपन केलं की लगेच तुम्हाला मी नवीन जर व्हिडिओ दिला ना तो लगेच तुमच्या समोर येईल. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लक्षात राहील मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपला व्हॉट्सॲप चॅनल जॉईन जर करायचा असला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका ठिकाणी मी व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरला मला मेसेज करा. हेल्दी लाईफस्टाईल आणि फिटनेसचा जर कोणाला प्रोग्राम जॉईन करायचा असेल, कोणाला माहिती घ्यायची असेल तर त्या संबंधीचा सुद्धा मला मेसेज करा. त्यासाठीची माहिती मी तुम्हाला नक्की देईन मित्रांनो. आणि मग ठरवा तुम्हाला जॉईन करायचं की नाही करायचा. तर चला मित्रांनो, भाकरचा सराव करा. तुम्ही सराव करत राहा. तोपर्यंत मी दुसऱ्या व्हिडिओची तयारी करतो आणि लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ देतो. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, जय हिंद.